Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स इन द वर्ड ऑफ नंबर्स हा लेसन आपण सुरू केलेला होता आणि हा लेसनचा आपला एक्सरसाइज 3 आता आपण बघणार आहोत. तर काय आहे एक्सरसाइज 3 की जो पेपरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. चला फटाफट बघूया एक्सरसाइज 3 आणि त्याचे सगळे आन्सर्स. तर हा आहे आपला एक्सरसाइज नंबर 3. तर फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. Fill in the blanks दिलेला आहे साध्या सोप्या. -5 is an whole number, it is a natural number, it is an integer, it is a fraction. आता साधी गोष्ट बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होती. तर नॅचरल नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 अप टू इन्फिनिटी. होल नंबर स्टार्टेड फ्रॉम 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. अ फ्रॅक्शन, फ्रॅक्शन पण एक ऑप्शन दिलेला आहे. फ्रॅक्शन मीन्स अशा फॉर्म मधली जी संख्या असतात त्याला आपण फ्रॅक्शन म्हणत असतो. आणि अजून एक ऑप्शन दिलेला आहे इंटीजर. अँड इंटीजर की ज्याच्यामध्ये 0 असतो, पॉझिटिव्ह नंबर असतात आणि नेगेटिव्ह नंबर सुद्धा असतात, त्याला आपण इंटीजर म्हणतो. मग तुम्हाला प्रश्न काय विचारलं, -5 इज होल नंबर आहे का? होल नंबर दिसते का? होल मध्ये तुम्हाला निगेटिव्ह नंबर दिसतंय का? नाही. सो इट इज नॉट होल नंबर. नॅचरल नंबर मध्ये काय असतं, प्लस नंबर असतात 1 2 3 अप टू इन्फिनिटी पर्यंत. त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर कुठेही दिसत नाही. तो ह्या फॉर्म मध्ये आहे का फ्रॅक्शनच्या? नाही, हा पण नाही. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे? राईट, सी अँड इंटीजर. सो काय लिहिणार तुम्ही? -5 इज an integer. आता ग्रामर, इंग्रजी ग्रामरचा इथे नियम लागलेला आहे बघा. an जेव्हा आपण वॉवेल्स यूज करत असतो म्हणजे ए ई आय ओ यू, मग त्याच्या समोर काय लागतो? an. म्हणून इंटीजरचा स्टार्टिंग काय होते? आय पासून, म्हणून त्याच्या समोर an इंटीजर लागलेला आहे. हे पण तुम्हाला इथे शिकायला मिळेल. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? -5 आणि 0. आता हे तर किती सिंपल, तुम्हाला नंबर लाईन काढून दाखवलेली आहे. या नंबर लाईन मध्ये इथे मध्ये काय असतं तुमचा 0 आणि इकडे काय असतात तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स विच आर ग्रेटर आणि इकडे काय असतात तुमचे नेगेटिव्ह नंबर विच आर लेस. मग त्यांनी विचारलंय 5, मग -5 कुठे येणार आहे तुमचा? इथे -3, इथे -4 आणि इकडे कुठे -5 येणार आहे. आणि हा 0 दिलेला आहे. 0 आणि -5 मध्ये मोठा कुठला आहे? हाच मोठा आहे, कारण हा नंबर लाईनच्या इकडे आहे आणि नेगेटिव्ह नंबर नेहमी लेस असतात. सो आपलं चिन्ह इकडे येणार 0 कडे. म्हणजे तुमचा आन्सर काय आहे? बी हे राईट आन्सर आहे. ओके, त्यानंतर बघूया पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर ते लिहा असं विचारलेलं आहे. 0 इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. शिकवलं ना तुम्हाला, नॅचरल नंबर स्टार्टेड फ्रॉम 1 2 3 अप टू काय असतात तुमचे इन्फिनिटी पर्यंत. अरे इन्फिनिटीचं चुकलं माझं चिन्ह. इन्फिनिटी कशापासून असतात? नॅचरल नंबर काय असतात तुमचे? इन्फिनिटी पर्यंत असतात. इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत असतात. मग त्यांनी विचारलंय 0 इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. तुम्हाला दिसतोय ना इथे 0 स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आहे का? नाही. 1 इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. म्हणजे त्यांनी आपल्याला इथे उल्लू बनवण्याचा प्रयत्न केलाय. सो डोंट बी उल्लू. आपला आन्सर काय आहे इथे? फॉल्स आहे. कारण का ट्रू आन्सर काय आहे? जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज ट्रू आन्सर, मग तुम्ही लिहिणार 1 इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. दिस इज द राईट आन्सर. तुम्हाला संदर्भाचं स्पष्टीकरण किंवा राईट आन्सर काय असं विचारलं तर तुम्ही इथे लिहिणार आहात 1 इज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. 1 काय आहे तुमचा? स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आहे. हे याचं राईट आन्सर आहे. हे आपल्याला रॉंग दिलेलं आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज युअर आन्सर? युअर आन्सर इज फॉल्स. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. सगळे नॅचरल नंबर्स. आता होल नंबर कुठून स्टार्ट होतात? 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. ऑल होल नंबर, ऑल नॅचरल नंबर, सगळे नॅचरल नंबर हे होल नंबर असू शकतात का? ऑब्विसली असणार आहे, कारण की नॅचरल नंबर 1 2 3 पासून सुरू होतात आणि तेच होल नंबर मध्ये पण आहे. होल नंबर मध्ये फक्त एक 0 ऍड झालेला आहे, म्हणून ऑल नॅचरल कॅन बी होल नंबर. ऑल नॅचरल आर होल नंबर. हे बरोबर सेंटेन्स आहे, ट्रू. पण त्याच्या उलट जर त्यांनी दिलं ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर, नाही होऊ शकत, कारण होल नंबर मध्ये 0 आहे, नॅचरल नंबर मध्ये 0 येत नाही. म्हणून त्यांनी आपल्याला पुढचं सेंटेन्स तेच दिलं आहे, ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर. नाही, ऑल होल नंबर्स कधीही नॅचरल नंबर होत नाही, कारण होल नंबर मध्ये 0 असतो. तो 0 नॅचरल नंबर मध्ये येत नाही, कारण नॅचरल नंबरची सुरुवातच 1 पासून होते ते इन्फिनिटी पर्यंत जात असते, कॅनॉट बी टोल्ड पर्यंत. आणि होल नंबरची सुरुवातच 0 पासून होते. मग हा 0 याच्यात आहे का? नाही. म्हणून काही ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर्स? नो, इट इज फॉल्स. मग याचा राईट सेंटेन्स काय रे? ऑल होल नंबर्स आर, इथे लिहायचं नॉट नॅचरल नंबर. हे त्याचं ट्रू सेंटेन्स आहे, बरोबर वाक्य. ओके, बरोबर विधान. पुढे सम ऑफ अपोजिट नंबर इज 0. हे शिकवलं आहे. सम ऑफ अपोजिट नंबर -5
आणि +5 इज इक्वल टू 0, -2 + 2 इज इक्वल टू 0. अपोजिट, हे एकमेकांचे अपोजिट नंबर आहे, यांची सम नेहमी काय येते 0 येत असते. सो इट इज ऑल्सो ट्रू सेंटेन्स. हे पण काय आहे आपलं राईट आहे, हे पण आपलं राईट आहे. सो इन दिस वे वी सी क्वेश्चन नंबर 2 ऑल्सो. आता मात्र पुढे राईट द फॉलोइंग 4 नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने लिहायचं आहे. मग याचे उत्तर डायरेक्ट फटाफट तुम्हाला मी बोर्डवरती सांगते. स्टुडंट, हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3 असेंडिंग ऑर्डर. आता बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होतं की असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय. मग आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये कुठेतरी फिक्स लिहून ठेवा, असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. असेंडिंग ऑर्डर म्हणजे याचा अर्थ जर माहिती असला ना, तुम्ही 100% तुमच्या प्रश्नांची उत्तर लिहू शकतात. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. याचा अर्थ काय, जसं आपण पायऱ्या चढत जात असतो, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, म्हणजे काय छोट्यापासून पहिली, दुसरी, तिसरी. मग चढत्या क्रमामध्ये काय असतात, पहिले छोट्या संख्या येतात, मग मोठ्या संख्या, अशा मोठ्या संख्या येत जात असतात. याला आपण असेंडिंग ऑर्डर म्हणत असतो किंवा चढता क्रम. पायऱ्या चढण्याचं उदाहरण लक्षात ठेवायचं, पहिली पायरी, मग दुसरी, तिसरी, चौथी. आणि ते त्याच्या उलटच डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तुमचा उतरता क्रम. उतरताना आपण पहिले काय करतो, वरती आपण समजा 25व्या पायरीवर गेलो असेल, मग 25वी, मग 24वी, 23वी, 22वी. म्हणजे डिसेंडिंग मध्ये सगळ्यात मोठी संख्या अगोदर असते. म्हणजे समजा 25, 24, 23, 22 हे झालं डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. ठीक आहे. सो ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही कुठलंही उदाहरण द्या, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. मग आता इथे आपल्याला काही संख्या दिलेल्या आहे आणि याचं आपल्याला काय करायचं आहे, आन्सर लिहायचं आहे. आन्सर लिहायचं म्हणजे काय करायचं, याचं असेंडिंग ऑर्डर तुम्हाला लिहायची आहे. असेंडिंग ऑर्डर्स म्हणजे तुम्हाला चढता क्रम. मग चढता क्रम तुम्हाला शिकवला, पहिले छोटी संख्या. मग आता ह्या संख्या बघा, 87, 29, 35, 104. मग याच्यातली सगळ्यात छोटी संख्या कुठली आहे रे, 29. म्हणून ही 1 नंबरला येणार आहे. सो आपण ही घेणार 1 नंबरला 29. त्यानंतर तुमची त्यापेक्षा मोठी संख्या कुठली आहे, 35, म्हणजे ही 2 नंबरला येईल, ही 35 इथे लिहिणार आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या कुठली आहे, 87, म्हणजे ही 3 नंबरला येणार. ओके. आणि त्यापेक्षा मोठी संख्या मोठी कुठली आहे, ही 104. सो 104. तेच तुम्हाला जर ह्या प्रश्नामध्ये डिसेंडिंग ऑर्डर विचारलं तर पहिले तुम्ही 100 मोठी संख्या लिहिणार 104, त्याच्यानंतर लिहिणार 87, त्याच्यानंतर 35 आणि सगळ्यात शेवटी लिहिणार तुम्ही 29. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा असेंडिंग ऑर्डरचा पहिला क्वेश्चन इथे झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज हा क्वेश्चन दिलेला आहे. इथे पण काय करायचं, तुम्हाला असेंडिंग ऑर्डर लिहायची आहे. असेंडिंग म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जाणे, चढत जाणे, पायऱ्या चढत जाणे, पहिली, दुसरी, तिसरी असं लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये सगळ्यात छोटी संख्या कुठली येईल रे, 27. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी 39, त्याच्यापेक्षा मोठी 87, त्याच्यापेक्षा मोठी 401. क्रमाने लिहून काढायच्या. पहिली येईल 27, उससे बड़ी 39, उससे बड़ी 87 और उससे बड़ी 401. In this way we solve these two very simple question. Let's move to the next question. इथे पण सेम करायचं आपल्याला, चढता क्रम, ascending order. ओके. लेट्स सी ascending order. आता तुम्ही इझिली ascending order हे लावू शकतात, म्हणजे छोट्या संख्यांपासून मोठ्या संख्यांपर्यंत इथे जाऊ शकतात, असेंडिंग ऑर्डर. सो आता इथे कुठली रे सगळ्यात छोटी संख्या, ही आहे 21. त्याच्यापेक्षा मोठी कुठली येईल रे, 85 येईल का, 93? येस, 85 येणार आहे. मग त्याच्यापेक्षा मोठी. त्याच्यानंतर कुठली येईल रे, 93 येईल. त्याच्यानंतर कोणती येईल, 4. पेन्सिलने असं तिथे लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला काढायला सोपं जाणार आहे. चला फटाफट असेंडिंग ऑर्डर लिहूया. 1 नंबरला लिहिणार तुम्ही 21, 2 नंबरला 85, त्यानंतर 93. ओरे रे रे 93, हो. नंतर 793 म्हटलं 793, तर इट इज अ बिगेस्ट नंबर. ओके. डिसेंडिंग सांगितलं का, उलट सुरू करायचं. 793, 93, 85, 21. ओके. दिस इज असेंडिंग ऑर्डर. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ये भी हम करेंगे असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर कैसे करेंगे अभी हम, पहले क्या कर लेंगे, छोटा नंबर. कौन सा है छोटा नंबर इसमें छोटा नंबर है 23. सो इसमें छोटा नंबर है 23, तो 23 लेंगे फर्स्ट नंबर पे, बाद में लेंगे 51, बाद में 89 और बाद में लेंगे 307. इन दिस वे. तो पहिला नंबर घेणार तुम्ही 23, मग 51, मग 89 आणि 307.
सो अशा पद्धतीने हा आपला क्वेश्चन असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरचा इथे संपला आहे. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 4. हा काय आहे तुमचा क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला इथे दिलेला आहे. मग आता या क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, ऑब्टेन 5 डिजिट नंबर युजिंग द डिजिट्स 1 to 9 at once, read them and write them in words and write largest and smallest number. 1 ते 9 ही संख्या आपल्याला एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी आणि 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि ती शब्दात पण लिहायची आहे. खूप सोपा प्रश्न आहे. आता बघा, पहिले समजून घ्या. आता 1 to 9 कुठलेही डिजिट वापरले तरी चालणार आहे. मग आता जर तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर जर करायचा ठरला तर कसं करणार तुम्ही? 5 अंकी संख्या बरं का, 1 ते 9 मधली संख्या एकदाच आली पाहिजे. मग आपण 1 घेणार, मग नाही हे 1 2 3 4 5 झाली. 1 2 3 4 5 अंकी संख्या तयार झाली. 12,345. तीच जर तुम्हाला बिगेस्ट नंबर सांगितली, बिगेस्ट नंबर. आता तुम्ही म्हणाल टीचर 5 4 3 2 1 ही नाही चालणार. ही बिगेस्ट नंबर नाही होणार 1 to 9 मध्ये. 1 to 9 संख्या वापरायची आहे, म्हणून आपण मोठी संख्या कुठली याच्यातली 9. मग 9 घेऊया. 9 त्याच्यानंतर 8, मग 7, मग 6 आणि 5 ही बरोबर येईल. कारण की 1 ते 9 संख्या वापरण्याची मुभा आहे ना. मग मोठ्यात मोठी आपण मोठ्या संख्येपासून सुरू करूया, लहानात लहानी 1 पासून सुरू करणार आहोत. अशा पद्धतीने ह्या संख्या पण आपल्याला मिळालेल्या आहे. मग आपला आन्सर आपण कशा पद्धतीने लिहिणार आहात? दॅट इज, पहिले आपण लिहिणार आहोत स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. 5 अंकी छोट्यात छोटी संख्या, 5 डिजिट नंबर. ओके, काय मिळाली आपल्याला? कुठली मिळाली? 1 2 3 4 5. इथे आपण जर कॉमा दिला तर 12,345. ते आपल्याला वर्ड मध्ये पण लिहायला लावलेली. वर्ड मध्ये म्हणजे अक्षरामध्ये पण, इन वर्ड्स. आपण ती इन वर्ड्स पण लिहिणार आहोत. इन वर्ड्स पूर्ण छान उत्तर लिहिणार आहात तुम्ही. इन वर्ड्स बघा काही 12,345. मग व्यवस्थित स्पेलिंग लिहा. 12,000. अक्षर थोडंसं माझं समजून घ्या. तुमच्यासाठी मी छान अक्षर काढण्याचा प्रयत्न करतेय, पण आपल्याला कन्सेप्टची महत्वाचं आहे. तुमच्यासाठी सुधारते जरा अक्षर. 12,345 अँड 45 लिहिलं तरी चालेल, किंवा 45. काही विद्यार्थी काय करतात माहिती का? FOURTY 40 असं नाहीये, ते गेले. 40चं स्पेलिंग FORTY 45 झालं. 1 मार्क तुम्हाला इथे मिळाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे? बिगेस्ट नंबर. चला बघूया बिगेस्ट नंबर. मग आता बघा, बिगेस्ट नंबर आपण बनणार. बिगेस्ट कुठला रे? बिगेस्ट 5 डिजिट नंबर. बिगेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला इथे बनवायचा आहे. मग आता बिगेस्ट 5 डिजिट नंबर आपला काय बनला होता रे इथे? बिगेस्ट 5 डिजिट नंबर, येस, आपला बिगेस्ट 5 डिजिट नंबर बनला होता. आपण 9 पासून सुरुवात केली. 9 8 7 6 5 1 2 3 4 5 झालं का? हा बनला 9 8 7 6 5 म्हणजे काय रे? 98,765. आता हा फक्त काय करायचं आहे आपल्याला? वर्ड मध्ये लिहायचा आहे. इन वर्ड. सो लेट्स राईट इन वर्ड. इथे वर्ड मध्ये लिहिला. इथे पण काय करणार? इन वर्ड्स. कैसे लिखेंगे अभी? 98,765. मराठी मीडियम 98,765. ह्या मराठीमध्ये 12,345 असं मराठीतून लिहायचं मराठी मीडियम वाल्यांनी. आणि सेमी वाल्यांनी, इंग्लिश मीडियम वाल्यांनी 98,765. व्हेरी सिम्पल. सो 90 काय रे? 98,700चं स्पेलिंग येत नाही काही जणांना. 100चं स्पेलिंग लक्षात ठेवा. 765 झालं. क्वेश्चन नंबर 4 खतम.
काय 5 अंकी संख्या 1 ते 9 अंक वापरून 5 अंकी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायला लावली होती. लहानात लहान करायची म्हणून आपण लहान नंबर पासून म्हणजे 1 पासून सुरुवात केली. 1 2 3 4 5 लिहिलं, ती अक्षरामध्ये लिहिली. मोठ्यात मोठी सांगितली म्हणून आपण मोठा नंबर कुठला त्यांनी 9 दिला होता म्हणून 9 पासून सुरुवात केली. 9 8 7 6 5 ती पण आपण अक्षरात लिहिली. खतम, आपला प्रश्न संपला. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 5. व्हेरी सिंपल, की जो 2 किंवा 3 मार्क्सला विचारला जाईल. ड्रॉ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक अँड शो द नंबर्स -5 3 -3 अँड 7 ऑन इट. एक नंबर लाईन ड्रॉ करायची. आता नंबर लाईन ड्रॉ करायची म्हणजे काय करावं लागणार आहे, आपल्याला स्केल लागणार आहे. ठीक आहे ना. मग आता नंबर लाईन ड्रॉ करायसाठी आपण काय करत असतो, एक नंबर लाईन मी अशा पद्धतीने, एक नंबर लाईन अशा पद्धतीने, एक नंबर लाईन इथे घेतलेली आहे. नंबर लाईन घेतल्यानंतर आपण काय करत असतो, त्याच्यावरती 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेत असतो. कशाने, स्केलच्या साहाय्याने. समजा हा घेतला मी ओरिजिन ऑफ द नंबर लाईन म्हणजे 0 घेतला. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये स्केलच्या साहाय्याने काय करायचं आहे, हे काढायचं आहे. मी आता स्केल घेते, तुम्हाला स्केल पण दाखवते, स्केलचा यूज कसा करायचा आहे. समजा मी ही स्केल घेतली, ही स्केल मी समजा इथे ठेवली. इथं हा 0 आहे बघा, इथे एकदम एक्झॅक्ट इथे ठेवली. आता मला घ्यायचं आहे 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स. आता 1 माझ्यासाठी खूप छोटं होणार आहे म्हणून मी काय करते, थोडं 2 सेंटीमीटरचं डिस्टन्स इथे घेते. इथे बघा, तुम्ही 1 सेंटीमीटरचं घ्या, तुमची वही छोटी असते, माझा बोर्ड मोठा आहे ना म्हणून मी 2चं घेते. सो अशा पद्धतीने तुम्ही 1 सेंटीमीटरचं इथे डिस्टन्स घ्यायचं आहे. मी पण घेतलेलं आहे. असं मार्किंग करून घ्यायचं बरं का रे, म्हणजे मग सोपं जाणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला ते दाखवायचे, तुम्ही मस्त मोजून काढायचे. आता ही स्केल मी आता इकडे शिफ्ट करते, इथे शिफ्ट करते मी आणि परत डिस्टन्स घेते. आता हे समजा तुम्ही पण मोजून घ्या हे डिस्टन्स, 1 सेंटीमीटरचं हे डिस्टन्स. मी 2 घेतलंय, तुम्ही 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स. ठीक आहे. चला, ही स्केल आता गायब करून टाकू. झालं. मग आता पुढे काय, आपल्याला हे नंबर शो करायचे आहे. कशावरती, नंबर लाईन वरती. हे नंबर, कुठले नंबर शो करायचे आहे, हे नंबर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना काय माहिती आहे, काय माहिती तुम्हाला सांगा बरं सगळ्यांना, की नंबर लाईनच्या राईट साईडला असतात तुमचे पॉझिटिव्ह नंबर आणि नंबर लाईनच्या लेफ्ट साईडला असतात तुमचे नेगेटिव्ह नंबर. मग हा +1, हा 2 3 4 5 6 हे दाखवले. इकडे काय असणार आहे, -1 2 3 4 and 5 and 6. ठीक आहे. आता आपल्याला फक्त शो करायचं आहे -5. आता हा कसा शो करायचा, म्हणजे पहिले 6 पर्यंत 7 पर्यंत आहे त्यांचं, 7 पर्यंत आहे. मग अजून एक दाखवा लागणार आहे. आपण इथे अजून एक दाखवून 7 लिहून घेऊयात. त्यांचा सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे, 7 आहे. इकडे पण आपण काय करूया, अजून एक दाखवून -7 पर्यंत लिहून घेऊया. आणि आता आपल्याला शो करायचा आहे तो नंबर आणि शो करून आपण दाखवायचं आहे आणि त्याला आपण नाव पण देणार आहोत. ठीक आहे. पहिला नंबर काय सांगितलं त्यांनी, -5 दाखवा. -5 व्हेरी सिंपल, दिस इज युअर -5. त्याला काय करा, तुम्ही सर्कल करा -5 आणि त्याला नाव द्या, तुमच्या आवडीचं जे नाव द्यायचं आहे तो नाव द्या. झाला. पहिला नंबर लाईन वरती तुम्ही शो केलेला आहे. दुसरा काय सांगतात ते, 3 शो करा. 3 +3 कुठं असणार आहे, तुमच्या नंबर लाईनच्या राईट साईडला. नेगेटिव्ह दाखवायचा असेल, वजा दाखवायचा असेल तो नंबर लाईनच्या लेफ्ट साईडला आणि पॉझिटिव्ह दाखवायचा असेल तो नंबर लाईनच्या राईट साईडला. सो 3. सो अशा पद्धतीने इथे 3 दाखवलेला आहे. 3 दाखवला, त्याला काहीतरी नाव द्या. समजा मी P नाव देते. ठीक आहे, P नाव देते. पुढे दाखवा -3. काय दाखवा, -3. अशा पद्धतीने तुम्ही पेपरमध्ये दाखवायचं म्हणजे तुम्हाला मार्क्स फुल मिळतील. हा झाला तुमचा -3. त्याला काय नाव देऊया, समजा K नाव देऊया. ठीक आहे. त्यानंतर दाखवा काय, 7. हा मोठा नंबर 7. ओके, हा पण दाखवला. याला समजा नाव दिलं मी S नाव दिलं. झालं. किती सोपा प्रश्न होता. नंबर लाईन वरती कुठले नंबर्स आहेत आणि ते कसे शो करायचे. ठीक आहे. याला 2 मार्क्सचा प्रश्न आहे. अर्धा मार्काला विचारतील. याला अर्धा मार्क, याला अर्धा असे 2 मार्काला पेपरला तुम्हाला हे विचारले जातील. आता याच्यावरती आधारित तुम्हाला काही प्रश्न दिलेले, कशामध्ये, पुस्तकामध्ये. ते प्रश्न तुम्हाला दाखवते मी. ड्रॉ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक अँड शो द नंबर्स -5
3 -3 and 7 on it हा पण आपण दाखवून दिला. त्यानंतर त्याच्यावरती आधारित बघा व्हॉट आर द नंबर्स इन द राईट ऑफ द झिरो कॉल्ड अँड व्हॉट आर द नंबर्स इन द लेफ्ट ऑफ झिरो कॉल्ड. मग जर आपण ही नंबर लाईन तुमची बघितली की जी तुम्हाला मी इतक्या वेळ शिकवली, इतक्या वेळ तुम्हाला ही नंबर लाईन शिकवली, याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आपल्याला, काय सांगितलंय त्यांनी की जर तुम्ही नंबर लाईनच्या राईट साईडला गेले तर कुठले नंबर बघायला मिळतील, हे सगळे पॉझिटिव्ह नंबर. नंबर लाईनच्या लेफ्ट साईडला गेले तर कुठले नंबर बघायला मिळतील तुम्हाला, नेगेटिव्ह नंबर. हाच साधा सोपा प्रश्न विचारलाय की राईट साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर, लेफ्ट साईडला असतात नेगेटिव्ह नंबर आणि सेंटरला असतं तुमचं झिरो. सो फटाफट आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं इथे लिहून टाकणार आहोत की जी आपल्याला तुम्हाला आय थिंक समजली असेल की किती सोपा प्रश्न त्यांनी आपल्याला इथे विचारला होता. व्हॉट आर द नंबर्स इन द राईट ऑफ द झिरो, राईट साईडला कुठले आपण काढले, पॉझिटिव्ह नंबर +1 +2, आणि लेफ्ट साईडला कुठले काढले, नेगेटिव्ह नंबर. मग याचा आन्सर काय येईल तुमचं, पॉझिटिव्ह नंबर्स. आन्सर काय येईल तुमचं, पॉझिटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स. त्यानंतर व्हॉट आर द नंबर्स इन द लेफ्ट ऑफ झिरो, लेफ्ट ऑफ झिरो काय येणार आहे तुमचे, नेगेटिव्ह नंबर्स, नेगेटिव्ह नंबर्स. लेफ्टला नेहमी लक्षात ठेवायचं नेगेटिव्ह नंबर्स आहे आणि राईटला काय आहे तुमचे पॉझिटिव्ह नंबर आहे. ठीक आहे, कन्फर्म झाला. 5वा प्रश्न सुद्धा झालेला आहे. आता फक्त 6वा आणि 7वा छोटासा प्रश्न राहिला, फटाफट बघून घेऊया. मग आता तुमचा जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये नक्की काय दिलेलं आहे चला समजून घेऊया आणि मग तुम्हाला हा प्रश्न मी छानपैकी मस्तपैकी समजावून सांगते ऑन बोर्ड. A district spent 69,27,762 in the financial year 2023. एका जिल्ह्याने काय केलं, एवढे पैसे खर्च केले इन द फायनान्शियल इयर 2023 to 24. in the financial year 2024 to 5 for environmental protection. पर्यावरण संरक्षणासाठी जगामध्ये बघा किती ठिकाणी झाडं लावतायत ओझोनच्या संरक्षणासाठी. मग तसंच एक जिल्हा आहे, या जिल्ह्याने पर्यावरण संरक्षणासाठी 2023 आणि 24 मध्ये एवढे पैसे खर्च केले. किती पैसे रे, 69,27,762 मराठीमध्ये 69,27,762 रुपीज त्यांनी 2023-24 ला खर्च केले. आणि 24-25 त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी अजून जास्त पैसे खर्च केले, 88,36,584 रुपये खर्च केले, वाढवला तो पैसा. What is the total expenditure for the environmental protection in these 2 financial years? इथे 2चं स्पेलिंग त्यांच्या पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, TWO2 पाहिजे, समजून घ्या. फायनान्शियल इयर्स, मग काय करायचं, व्हॉट इज द टोटल, मग दोन्ही वर्षांचा मिळून किती त्यांनी खर्च केला, म्हणजे काय करणार आपण याची आणि याची काय करणार प्लस करणार, ॲडिशन करणार. टोटल तुम्हाला काय सांगितलं, जिथे टोटल शब्द येईल तिथे आपण काय करत असतो, बेरीज करत असतो, ॲडिशन करायची आहे. त्याच्यानंतर हाऊ मच मोर मनी वॉज स्पेंड इन 2024-5 to 23-24, म्हणजे 2023-24 पेक्षा 24-25 मध्ये किती अधिक खर्च केला. मग काय करणार, किती अधिक किंवा किती कमी, अशा वेळेस आपण काय करतो, मायनस करत असतो. मग या मोठ्या संख्येतून ही छोटी संख्या मायनस केलं तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. चला फटाफट याचं उत्तर पेपरच्या दृष्टीने कसं लिहायचं समजून घेऊया. सो स्टुडंट, हा आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन की जो मी तुम्हाला सांगितलं होतं की पर्यावरण संरक्षणासाठी काय केलं होतं. एक्सपेंडिचर इन 2023 अँड 24, 2023-24 मध्ये त्यांनी किती खर्च केलेला आहे, एवढा खर्च केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 2024-25 ला त्यांनी किती खर्च केलेला आहे, एवढा खर्च केलेला आहे. प्रश्न पहिला काय विचारला आहे, व्हॉट इज टोटल एक्सपेंडिचर, म्हणजे एकूण खर्च किती केला, दोन्ही वर्षांचा मिळून एकूण किती खर्च केला. मग आपण काय करतो, एकूण टोटल म्हणजे ऍडिशन करत असतो. या संख्येमध्ये ती संख्या आपण ऍड करणार आहोत. मग पहिली संख्या कुठली आहे, 69,27,762. याच्यामध्ये ऍड करणार आपण 88,36,584. पण तुम्हाला लिहिण्याची पद्धत काय सांगितली, युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स, म्हणजे एकक खाली एकक, दशक खाली दशक. सो इथे 4 लिहिणार पहिले तुम्ही, मग 8, मग 5, मग 6, मग 3 आणि मग 8. असंच लिहिण्याची पद्धत आहे प्रॉपर. आणि मग याची ॲडिशन करणार, 4 + 2 6. मोठा नंबर मनात पकडा, 8 मनात पकडा, त्याच्या पुढे 6 फिंगर काढा, 8, 9, 10, 11, 12, 13,
14. किती आले? 8 + 6 14. 14चा 4 इथे लिहितो, 1 आपण कॅरी ओव्हर करत असतो. 7 + 1 किती झाले? 8. 8 मध्ये 5 फिंगर्स मोजा. 8 9 10 11 12 and 13. 13चा 3 आपण इथे लिहितो, 1 कॅरी ओव्हर करतो. परत 7 + 1 किती झाले? 8. 8 मध्ये 6 मिळवा. 8 9 10 11 12 13 आणि 14. 14चा 4 पण आपण इथे लिहितो, परत 1 कॅरी ओव्हर. बेरीज येते ना करता सगळ्यांना. 2 + 1 3. 3 + 3 6. मोठी संख्या मनात पकडली, 9 मनात पकडली. त्याच्या पुढे 8 मोजायचे, 9च्या पुढे 8 फिंगर्स काढायचे. 9 10 11 12 13 14 15 16 17 18. परत किती आलं तुमचं? 7. चुकलं रे आपलं. 9 + 8 17 येतं ना, मग 9च्या पुढे 8 फिंगर्स मोजायचे. मी एक एक्स्ट्रा मोजलं वाटतं. 9 10 11 12 13 14 15 16 17 17. मी एक फिंगर एक्स्ट्रा मोजलं होतं. चुकलं असतं उदाहरण आपलं. सो 17 आला, 1 कॅरी ओव्हर केला. परत मोठ्या संख्येत 1 मिळवून टाका. 8 + 1 9. 9च्या पुढे 6 फिंगर्स काढा. 9 10 11 12 13 14 15. किती आले? 9 + 6 15 आले. एवढा मोठा टोटल 2 वर्षाचा मिळून टू बोथ इयर्स. हा खर्च काय आहे? बोथ इयर्स एक्सपेंडिचर. बोथ इयर्स एक्सपेंडिचर म्हणजे टोटल खर्च किती केला त्या संस्थेने त्या जिल्ह्यासाठी? एवढा केला. मग आपण इथे 3 नंतर कॉमा, नंतर 2 नंतर, मग 2 नंतर. माय गॉड, किती खर्च केलाय. आपण जर मोजलं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. माय गॉड, कोटी रुपये खर्च केले. किती? 1,57,64,346 रुपये एवढे खर्च केले. किती? 1,57,64,346 एवढे पैसे खर्च केले 2 वर्ष मिळून. कोणी? त्या संस्थेने पर्यावरण संरक्षणासाठी. आता त्यांनी काय विचारलं दुसऱ्या प्रश्नामध्ये? पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी किती जास्त खर्च केला? पहिला 69 लाख केला, दुसऱ्या वर्षी डायरेक्ट 88 लाख केलेला आहे. म्हणजे काय करावं लागणार इथे? सबस्ट्रॅक्शन. कशातून? या संख्येतून ही संख्या मायनस करायची. मग आता ही संख्या लिहून घेऊया. 8 8 3 6 5 8 4. परत दुसरी संख्या मांडताना युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स मांडायचे. हा 2 इथे लिहूया, 6 इथे, 7 अगेन 7 2 9 6 अशीच मांडणी करायची प्रॉपर पद्धत आहे. आणि मग सबस्ट्रॅक्शन करणार आहे. 4 मधून 2 गेले 2, 8 मधून 6 गेले 2. हे तर सोपंच आहे. पण 5 मधून 7 जातो का? नाही भाई. मग त्या शेजारच्याला आपण म्हणतो, अरे भाई 1 2 1 2. वो बोलता क्या है हमको? अरे 1 क्या? तू 10 ले ले. सो आपला हा इथे 5 असतो, तो आपल्याला 10 देतो, म्हणून आपले इथे 15 तयार झालेत. आलं का लक्षात? आणि शेजारच्यानी 1 दिला ना, मग त्याचा 1 कमी झाला. 6चा किती झाला? 5 झाला. ठीक आहे. मग आता 7 पासून 15 येईपर्यंत मोजा. 7 8 9 10 11 12 13 and 14 and 15. बरोबर, 8 आले. किती आले? 8 आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर 5 मधून 7 जात नाही. परत तो प्रश्न, तो काय करणार? शेजारच्याकडून देणार. भाई 1 दे दे. तो वो बोलताय, अरे 1 क्या? 10 ले ले. सो हा 5चा परत काय झाला? 15 तयार झाला. इथे 15 तयार झाला. आणि हा 3चा काय झाला? 2 झाला. परत 7 पासून 15 पर्यंत मोजा. 7 8 9 10 11 12 13 14 15. परत 8 आले. आता सोपं आहे. 2 मधून 2 गेले 0. परत प्रश्न, 8 मधून 9 जात नाही. 8 मधून 9 जात नाही. मग शेजारच्याकडून घेतलं, भाऊ 1 दे 1 दे. तो म्हणतो 1 काय? 10 ले ले. सो ह्या 8ने काय दिलं आपल्याला? 8 देण्याऐवजी 10 दिले. 1 देण्याऐवजी 10 दिले. मग याचे काय झाले? तुमचे 18 तयार झाले. किती झाले? 18. आणि इथे काय 1 कमी झाला, सो इथे 7 तयार झाले. मग 9 पासून 18 पर्यंत 9 10 11 12 13 14 15 16 17 18 9 आले. आणि इथे 7 मधून 6 गेला, 1 उरला. सो किती रुपये जास्त खर्च केलेला आहे? किती रुपये जास्त खर्च केलेला आहे? तुमच्या समोर आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 19,08,822 रुपये त्यांनी दुसऱ्या वर्षी जास्त खर्च केले. कोणी? त्या संस्थेने. कशासाठी? पर्यावरण संरक्षणासाठी. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? 19,08,822 रुपीज आर
मोर मनी स्पेंड किती आले तुमचे? या प्रश्नाचं उत्तर मिळालं, मोर मनी स्पेंड आर 19,08,822 रुपीज त्यांनी एक्स्ट्रा खर्च केलेले आहे. सो हा होता तुमचा 3 मार्काचा प्रश्न आणि आपण पहिल्या याच्यामध्ये ते लिहून घेतलं, टोटल एक्सपेंडिचर मध्ये त्यांची बेरीज केली आणि मोर मनी स्पेंड इथे परत तुम्ही लिहू शकतात मोर मनी स्पेंड आणि हे उत्तर परत लिहू शकतात काय 19,08,822 हे आन्सर परत लिहू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा इथे मिळालेलं आहे. सो एक्सरसाइज आपल्याला फक्त आता एकच प्रश्न राहिलेला आहे, तो प्रश्न बघूया फटाफट. राईट द नंबर्स 1 to 9 इन द गिवन बॉक्सेस इन सच वे दॅट ईच नंबर अपीअर्स ओनली वन्स. एक नंबर एकदाच आला पाहिजे. व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, डायगोनल सम्स आर इक्वल. पझल इथे दिलेली आहे. कोड शोधतो आपण, पेपरमध्ये कोड आलेलं असतं बघा, शब्दांचं असतं, अक्षरांचं असतं, अंकांचं असतं. तसं एक अंकांचं कोड गणितामध्ये दिलेलं आहे. काय दिले कोड माहिती का? 1 ते 9 अंक वापरायचे आपल्याला. एक अंक एकदाच वापरला पाहिजे. उभी, आडवी, तिरपी बेरीज सारखीच आली पाहिजे. आता पहिले आपल्याला ऑप्शन काय आहे, हे तिरपे दिसत आहे, यांची ॲडिशन आपण करू शकतो. यांची ॲडिशन कशी करू शकतो बघा लगेच. 8 + 5 8 + 5 8 9 10 11 12 13 13 + 2 किती झाले 15. यांची बेरीज जर 15 येते, मग यांची बेरीज पण तिरपी किती आली पाहिजे 15 आली पाहिजे, बरोबर आहे की नाही? यांची तिरपी बेरीज पण किती आली पाहिजे 15 आली पाहिजे. मग आता 6 + 5 किती झाले तुमचे 11 झाले. मग 11 मध्ये किती मिळवले तुम्ही? 6 × 5 = 11 12 13 14 15. 4 मिळवले तर आपलं उत्तर काय येऊ शकतं? 4 मिळवल्यानंतर आपलं उत्तर काय येऊ शकतं? इथे काय येऊ शकतं आपलं उत्तर? इथे आपलं उत्तर येऊ शकतं 15. म्हणजे तिरकी बेरीज 15 येते, याची पण तिरपी बेरीज किती येते 15 येते. ठीक आहे येतो हो गया. 2 बॉक्स, एका बॉक्सचं उत्तर तर मिळालं. आता पुढे काय रे? आता पुढे बघा, आपण आता ही अशी आडवी बेरीज करून बघूया. 8 + 1 9. 9 मधून 6 मिळवले, 9 मध्ये 9 10 11 12 13 14 15. म्हणजे अशी उभी बेरीज करी तरी पण 15 येते. 15च आली पाहिजे. आडवी पण तिरपी आली 15, अशी आली 15, आता अशी पण 15. मग 5 आणि 3 8 झाले. 8 मध्ये किती मिळवल्यानंतर 15 येणार आहे? मग 8 मध्ये 9 5 + 3 8 होता. 8 मध्ये किती मिळवल्यावर 15 येतील बघा. 8च्या पुढे मोजा कुठपर्यंत 15 येईपर्यंत. 8 9 10 11 12 13 14 15. अरे मिल गया 7. जर 7 मिळवले तर किती येणार आहे तुमचं? आडवी बेरीज 15 येणार आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं. इधर मिल गया, इधर मिल गया. अभी हम करेंगे स्ट्रेट वाला. आता आपण उभी बेरीज करून पाहू बरं. बघा 6 + 7 किती होतात बघा. 6 + 7 6 7 8 9 10 11 12 and 13 झाली. 13 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले 14 15. म्हणजे उभी बेरीज पण 15 होती. यांची पण उभी करून बघूया. हे 3 + 4 7 8 + 7 किती झाले 8 9 10 11 12 13 14 15. यांची पण उभी बेरीज 15. उभी आडवी तिरपी बेरीज 15च होते. म्हणजे इथं पण बेरीज किती आली पाहिजे? इथे पण ॲडिशन आपली 15 आली पाहिजे. सो 5 + 1 6. 6च्या पुढे 15 येईपर्यंत मोजा. 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके 9 आ गया. आलं ना. 9 1 10 5 15 मिळालं. आपलं पझल सॉल्व. इथे 4 आला 7 आला आणि 9 आला आणि एकदाच आलं बघा. 1 2 3 4 5 6 7 कुठे गेला 7 8 9. एक अंक एकदाच वापरायचा आणि पझल आपली तयार झालेली आहे. उभी आडवी तिरपी बेरीज आपली किती आलेली आहे 15. सो अशा पद्धतीने हा तुमचा एक्सरसाइज 3 होता आणि तो पूर्ण टोटली मस्तपैकी मी सॉल्व करून घेतला आहे. क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 आणि हा 6. आता काही महत्त्वाच्या कन्सेप्ट राहिलेल्या आहे, त्या मी एक्सरसाइज झाल्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र नक्की क्लिअर करणार आहे. त्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण तुमचं सिलेबस चेंज झालेला आहे. तो करपेकर कॉन्स्टंट काय आहे बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.